बातमी आपल्या हक्काची। ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। मुख्य संपादक निलेश विशे। आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते कांबारे येथे विविध कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न। दिनांक 23 जून रोजी सकाळी 11 वाजता कांबारे येथे आमदार दौलत दरोडा यांच्या सन 2023-24च्या निधीमधून झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळा व भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। यावेळी शहापूरचे आमदार दौलत दरोडा, भाऊ दरोडा, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मनोहर सासे, कांबारे गावातील सुभाष विशे, शरद चौधरी, कृष्णा विशे, प्रभाकर थोरात, पत्रकार फैयाज शेख, निलेश विशे, गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी, वेळोवेळी आपण सगळ्यांनी मला सहकार्य केलं। प्रत्येक इलेक्शनमध्ये हिरिरीने भाग घेऊन मला निवडून आणलं आणि त्याच्यानंतर जे काही शब्द आपण दिले होते ते पाळण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला। विशेष प्रेम असलेलं हे गाव म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीची लोकवस्ती आणि या लोकवस्तीमध्ये चांगल्या पद्धतीच्या नागरी सुविधा व्हाव्यात म्हणून जवळजवळ 2 कोटी रुपये एका गावासाठी आपण या ठिकाणी मंजूर केले। आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने, यांच्या मार्फत, यांच्या विशेष प्रयत्नाने आपण कांबारे गावासाठी रस्ता बनवला। मी एका लग्न समारंभाला आलो तेव्हा ग्रामस्थ मला भेटले की आमचं मंदिर गळायला लागलं, म्हणजे पहिलंही मीच बांधलं, नंतर गळू नये म्हणून पण आपण प्रयत्न करू आणि लगेच आपण त्या ठिकाणी पत्र्याचा शेड या ठिकाणी मंजूर केला, फेवर ब्लॉक मंजूर केले, माझ्या दलित बांधवांना समाज हॉल आपण या ठिकाणी मंजूर केला। म्हणजे अशी जवळजवळ 2 कोटी रुपये आपण ह्या कामासाठी, आपण आपल्या एका गावासाठी आपण या ठिकाणी खर्च केले। निश्चितचपणे याच्या पुढे जी गावदेवीची मंदिरं आहे तिथे जर रस्त्यासाठी जर लोक ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून दिली तर तो सुद्धा आपला मानस आहे की गावदेवीपर्यंत आपली गाडी गेली पाहिजे, आपण त्या ठिकाणी पूजेसाठी चांगल्या पद्धतीने गाडीत गेलो पाहिजे, अशा पद्धतीची माझा मानस आहे। त्याचबरोबर आपल्या गावामध्ये 2 कुलदैवत आहेत, एक घरात आहे आणि एक मंदिरामध्ये, म्हणजे ओपन मंदिरामध्ये। त्याच्यामुळे तिथेही मी शब्द दिला होता की आपण त्या ठिकाणी एक शेड आपण त्या ठिकाणी मंजूर करूया येत्या बजेटमध्ये, किंवा येत्या आता जो बजेट होईल किंवा जे आता काही फंड्स येईल त्या फंड्समध्ये आपण ते सुद्धा काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू। निश्चितचपणे ग्रामस्थ कांबारे यांनी माझा आदर सत्कार केला, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। प्रत्येक निवडणुकीमध्ये सगळा कांबारा गाव हा माझ्या पाठीमध्ये खंबीरपणे उभा राहतो, त्याबद्दल त्या सर्व ग्रामस्थांचा मी मनापासून या ठिकाणी